नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातील मुधोळ व कुढाळ ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाचन कसं वाटलं, पुस्तकाची निवड कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मुधोळ व कुडाळ. शहाजी राजांच्या मृत्यूने महाराज अत्यंत दुखी झाले. त्यांच्या पितृनिष्ठ मनाला हा आघात असह्य झाला. ते व्यथित मनाने म्हणाले, मजसारखा पुत्राचा पराक्रम महाराज पाहते तरी उत्तम होते. आपण आपला पुरुषार्थ कोणास दाखवावा. मागे अफजल खान मारिला व शाहिस्ते खानास शास्ती केली. पराभवाते पावविला. कित्येक गड घेतले व शहरे मारिली आणि पागा शिलेदार लष्कर 40,000 केले. असे पराक्रमाचे वर्तमान ऐकून महाराज संतुष्ट झाले. समाधान पत्रे आपणास वरचेवर येत होती. तैशीच अलंकार वस्त्रे पाठवित होते. या उपरी त्यांमागे आपणास कोणी आता वडील नाही. दुःखात सुख एवढेच होते की आई साहेबही सती जात होत्या. त्यांना माघारी फिरवण्यात मोठ्या मुश्किलीने यश आले. आता केवळ आईसाहेबांचेच मायेचे छत्र उरले. या कठोर आघातामुळे ही माय लेकरे एकमेकांस अधिकच बिलगली. महाराज काही दिवस आईसाहेबांपासून हललेच नाहीत. आईसाहेब फार खिन्न झाल्या होत्या. महाराजांनी स्वतःचे दुःख गिळून आईसाहेबांचे सांत्वन केले. आता आपणच केवळ मला मायेचे छत्र आहात असे म्हणून ते आईसाहेबांच्या कुशीत शिरले. कैलासवासी तीर्थरूप महाराज साहेब शहाजीराजे यांचे श्राद्ध शिवाजीराजांनी अतिशय श्रद्धेने पार पाडले. त्यांनी विपुल द्रव्य खर्चून यथाविधी दानधर्म केला. शहाजीराजांचा सहवास महाराजांना वयाच्या 12व्या वर्षानंतर फारसा लाभलाच नाही. तरीही शहाजीराजांचं लक्ष आपल्या मुलाकडे आणि थोरल्या राणीसाहेबांकडे सतत असे. आपल्या हातून जे कार्य घडू शकले नाही ते कार्य आपल्या पुत्राच्या हातून साकार होत असलेले पाहून त्यांना मोठी धन्यता वाटे. राणी जिजाबाई साहेबांबद्दलही त्यांना कौतुक आणि आदरच वाटे. वारंवार पत्रे व माणसे पाठवून आणि वस्त्रालंकार पाठवून ते दोघांचाही प्रेमाने समाचार घेत असत. अवघड प्रसंगी इशाराचे सल्ले लिहित असत. शहाजी राजांचा एकूण कौटुंबिक पसारा मोठा होता. जिजाबाई साहेबांशिवाय त्यांना तुकाबाई साहेब आणि नरसाबाई साहेब नावाच्या राण्या होत्या. तुकाबाई साहेबांच्या पोटी एकोजी राजे यांचा जन्म सुमारे 1631 साली झाला. नरसाबाईंच्या पोटी संताजी राजे या नावाचे पुत्र जन्मास आले. याशिवाय राजांना उपस्त्रिया अनेक होत्या. रायभानजी राजे, प्रतापजी राजे, भिवजी राजे व कोयाजी राजे हे राजांचे दासीपुत्र होते. तेही आपापल्या परीने हुशार व शूर होते. त्यात कोयाजी राजे व मोठे कलाभिज्ञ होते. त्यांना नृत्यकलेचे उत्तम ज्ञान होते. शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू कैलासवासी संभाजीराजे यांच्या पत्नी जयंतीबाई साहेब या शहाजी राजांपाशीच असत. त्या फार धार्मिक होत्या. त्यांना एक पुत्र होते. त्यांचे नाव उमाजीराजे. एकोजी राजांचेही लग्न झालेले होते. त्यांच्या राणीचे नाव दीपाबाई साहेब. या फार दूरदर्शी, हुशार व अत्यंत सुस्वभावी होत्या. त्या स्वतः कवयत्रीही होत्या. शहाजी राजांची समाधी एकोजी राजांनी होदिगरे येथेच बांधली. समाधीवर कानडी लिपीत असा लेख खोदला, श्री शहाजी राजन समाधी. समाधीच्या पूजे अर्चेचीही व्यवस्था करण्यात आली. नंदादीप तेवत राहू लागला. या सर्व खर्चाकरिता होदिगेऱ्याच्या शेजारील यरगट्टनहळ्ळी या गावाची सनद बादशहाने करून दिली. दुःखितांचे सांत्वन करण्याचे खरे सामर्थ्य काळाच्याच हाती असते. मानवाने करायचा तो केवळ कर्तव्याचा विवेक. महाराज थोर कर्मयोगी विचारवंत होते. दुःख झाकून महाराज राजकर्तव्याकडे वळले. सुरतेहून आल्यापासून दिनांक 5 फेब्रुवारी 1664 पासून महाराज राजगडावरच होते. राजगडाच्या ईशान्येस अवघ्या 5 कोसांवर ते गेले 3 महिने तोफा बंदुकांचा धडाका उडत होता.
शाहिस्तेखानाने पुण्याहून निघून जाताना मागे ठेवले एका मशहूर राजपुतास. त्याचे नाव महाराज जसवंतसिंग राठोड. जसवंत सिंहावर सर्वांचा असा रोष होता की तो शिवाजीला आतून फितूर आहे. केवढा अपमान त्या निष्ठावंत गुलामाचा हा. आपला आणि शिवाजीचा काहीही संबंध नसून शिवाजी आपला पक्का वैरीच आहे हे सिद्ध करण्याची कोशिश जसवंत सिंह करीत होता. त्याने पावसाळा संपल्यावर महाराजांविरुद्ध हालचालीस आरंभ करून एकदम कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ल्यावर चाल केली. एकदम किल्ला घेणे तर जसवंत सिंहाला या जन्मी तर अशक्यच होते. म्हणूनच तो गडाला वेढा घालून बसला आणि महिन्यांमागून महिने उलटू लागले. गड आपल्या जागेवरच होता. जसवंत सिंहही आपल्या जागेवरच होता. गंमत अशी घडली की महाराज त्याच्यापासून अवघ्या 3 कोसावरून सुरतेवर गेले आणि ती जाळून लुटून परत आले. जसवंत सिंहाला कल्पनाही नव्हती याची. तो कोंढाण्याच्या डोंगरावर निष्ठापूर्वक डोके आपटीत बसला होता. जितकी टेंगळे जास्त तितकी निष्ठा जास्त. वेढ्याचा 6वा महिना उजाडला. अजूनही कोंढाण्याची तब्येत अगदी खणखणीत होती. जसवंत सिंह अगदी टेकीला आला. अखेरचा प्रयत्न म्हणून गडावर एकदा प्रचंड हल्ला करण्याची त्याने जय्यत तयारी केली. अशा हल्ल्याला म्हणतात सुलतान ढवा. सर्व ताकद एकवटून अखेर एके दिवशी जसवंत सिंहाने गडावर जबरदस्त सुलतान ढवा केला. जणू रावणाने संबंध हिमालय उचलण्याकरताच हात घातले. ताकदीची अगदी शर्थ शर्थ शर्थ, पण व्यर्थ व्यर्थ आणि व्यर्थ. गडावरच्या मराठ्यांनी राठोडाचा सुलतान ढवा मारून झोडून उधळून लावला. गडाखाली जसवंत सिंहाचा फार मोठा दारुगोळा होता. तोही एकाएकी भडकला. सारा बारूदखाना खाक झाला. गडावरच्या मराठ्यांनी एल्गार मारून काढल्यामुळे जसवंत सिंहाची फौज परामस्त झाली. जिवारी झोमणारा पराभव पदरात पडला. जसवंत सिंहाच्या डोळ्यांपुढे आकाश फाटले. गडाखाली तो नाश आणि गडाच्या चढणीवर हा नाश. त्याच्या फौजेत त्याचा मेवना भावसिंह हाडा हा होता. सुलतान ढव्यात त्याचाही फार मोठा श्रमसाहसाचा वाटा होता. पण दुर्दैव उभे राहिले. भयंकर पराभव झाला आणि या पराभवाला तू जबाबदार की मी जबाबदार यावर मेहुण्यात भयंकर भांडण लागले. जसवंत सिंहाने पराभवाची सारी जबाबदारी भावसिंहावर लोटली. भावसिंहाने जसवंत सिंहावरच आग पाकडली आणि अखेर दोघांनीही कोंढाण्याचा नाद सोडून दिला. पराभव कोणामुळे झाला देव जाणे. कोंढाण्यानेच दोघांचाही साफ पराभव केला. सह्याद्री पुढे आणि मराठ्यांपुढे दोघांनाही हात टेकावे लागले. पण तुझे चुकले की माझे चुकले या मुद्द्यावरच दोघे एकमेकांशी भांडत बसले. भावसिंह आणि जसवंत सिंह बिचारे अखेर हताश झाले. शिवाजीचा सिंहगड जिंकण्याचा 7 महिने धरलेला नाद सोडून देऊन शेवटी एके दिवशी वेडा गुंडाळून ते दोघेही मेवणे निघून गेले. दिनांक 28 मे 1664. नाद वाया गेला. तिकडे औरंगाबादेस असलेला शहाजादा मुजम्मलला कसलाच नाद नव्हता. अगदी नादान. त्याला कसलाच नाद नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. नाद नव्हता कसा? त्याला तर अनेक नाद होते. दारूचा, शिकारीचा, चैनीचा, आळसात आणि आरामात दंग राहण्याचा असे कितीतरी नाद होते चिरंजीवांना. हे नाद काय कमी मौल्यवान? केवढे किंमतवान! औरंगाबादचा बादशाही खजाना रिकामा होत असे त्यासाठी. उगीच लढाया बिडाया करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. महाराजांनी सुरत एवढी घुसळून काढून लुटली तरी औरंगाबादेत शहाजाद्याच्या हातातला पेला हिंदकळला सुद्धा नाही. मोगल साम्राज्याची अब्रू मराठ्याने फरफटत नेली तरी शहाजाद्याची चैन आणि झोप भिंदोक चालूच होती. त्याच्या गाफीलपणाचा फायदा महाराजांनी दुधात तुपाने हात धुवून घेतला. जसवंत सिंह कोंढाण्याचा वेढा उठवून निघून गेल्यावर 2च दिवसांनी म्हणजे दिनांक 30 मे 1664 महाराज स्वतः कोंढाण्यावर आले. त्यांनी आपला तो अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला. त्या उत्तुंग कोंढाण्यावर महाराज उभे होते. त्यांची नजर चहूक क्षितिजान पलीकडे जात होती.
नव्या मोहिमांचे मनसुबे त्यांच्या मनात शिजत होते. एक एक मोहीम पक्की करून त्यांनी लगेच योजना आखल्या. मोगलांचे सैन्य हताश होऊन परतल्यामुळे सीमापार स्वैरसंचार करावयाचा निश्चय करून महाराजांनी पंख पसरले. महाराजांनी नेतोजी पालकरला मोगली मुलखात धुडगूस घालण्यास पिटाळून दिले. आरमार वाट पाहत होते. त्यांनी दर्या सारंगास पश्चिम समुद्रावर शत्रूंचे जहाज फिरकू देऊ नका, साफ लुटून आणा, जाळून टाका, बुडवा असे हुकूम पाठवले. ते स्वतः जातीने फौज घेऊन स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर येऊन दाखल झाले आणि आता मराठ्यांच्या भाला तलवारींची पाती मोगल सल्तनीत खोल घुसू लागली. नेतोजीने मोगल सरदारांना सतावून सोडले. त्यांना आवरणे मोगलांच्या ताकदीबाहेर गेले होते. समुद्रावर भगव्या झेंड्यांची जहाजे दिसली की शत्रूच्या जहाजांना कंप सुटू लागला. तेथे दयामाया नव्हती. दर्या सारंगाने अरबस्थानाकडे जाणारी जहाजे साफ लुटली. स्वतः महाराज अहमदनगर प्रांतात घुसले. त्यांनी दुसऱ्यांदा अहमदनगर लुटले. पूर्वीही असाच एकदा त्यांनी छापा घातला होता. आता पुन्हा आणि त्यांनी औरंगाबादेपर्यंत धडक मारली. मोगलांचे हाल मोगलास माहीत. महाराजांच्या या वायुगतीच्या भराऱ्या मोगल सरदारात सोसवत नव्हत्या. कितीही पाठलाग करा, ठाण्यांचे कितीही बंदोबस्त करा, कितीही फौज असू द्या, महाराजांनी त्यावर झडप घालून डल्ला मारलाच म्हणून समजावे. महाराजांनी मोगलांची ही दाणादाण चालूच ठेवली होती. औरंगजेबाला फुशारकीची पत्रे पाठवून स्वतःच्या पराभवाची टेंगळे झाकण्याचा हे मोगल सरदार प्रयत्न करीत. महाराजांनी याच वेळी निळोजी प्रभू फारसनवीस यांच्याकडून फारसी भाषेत एक खरमरीत पत्र लिहून दक्षिणेत आलेल्या एका मोगल सरदारास पाठविले. निळोजी प्रभू हे महाराजांचे खास विश्वासू फारसनवीस होते. त्या फारशी पत्रांचा हिंदवी भाषेतील तर्जुमा असा: आज 3 वर्ष बादशहाचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा मुलूक काबीज करण्याकरिता चालून येत आहेत. ते तुम्हा सर्वांस माहीतच आहे. बादशाह हुकूम फरमावितात, शिवाजीचे किल्ले व मुलूक काबीज करा. तुम्ही लोक त्यांना जवाब पाठवता की आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या कठीण मुलखात कल्पनेचा नुसता घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग तो मुलूक काबीज करण्याची बात कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कल्याणी व बिदर हे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही कब्जा केलेत. आमचा मुलूक अवघड व डोंगराळ आहे. नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यालगत आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशास आपण का कळवित नाही? अमीर उल उमरा शाहिस्ते खान आमच्या या आसमान चुंबी पहाडात या पाताळापर्यंत पोहोचणाऱ्या दऱ्याखोऱ्यात 3 वर्ष सतत खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याला काबीज करतो असे बादशहाकडे लिहून लिहून तो थकला. या खोडसाळ वर्तनाचा नतीजा त्याला भोवला. तो नतीजा सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यापुढे आहेच. आपल्या भूमीचे रक्षण करणे हाच माझा फर्ज आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपला फर्ज बजावण्यास कधीही चुकणार नाही. महाराजांचे हे पत्र मोगल सरदारांच्या हाती पडले. शिवाजी हे एक असाध्य दुखणे मोगलशाहीला जडलेले आहे हे ते सर्व सरदार जाणूनच होते. पण बिचारे तलवारीचा खेळ महाराजांशी खेळत होते आणि शब्दांचा खेळ औरंगजेबाशी खेळत होते आणि दोन्हीकडचे धारदार फटके खात होते. विजापूरकर आदिलशहा तर महाराजांपुढे अगदी टेकीस आला होता. मराठी दौलत एका घासात गिळण्याची भाषा आता बंद पडून मराठी दौलतीला पायबंद घालण्याची भाषा सुरू झालेली होती. त्याने मध्येच एकदा महम्मद इखलास खान नावाच्या सरदारास तळकोकणात पाठविले आणि सावंतवाडीच्या खेम सावंत भोसल्यांना हाताशी धरून मुलूक जिंकायचा हुकूम सोडला. सावंत भोसल्यांनाही महाराजांविरुद्ध लढायची हौस होतीच. सावंत आणि खान एक होऊन धडाडीने उद्योगास लागले. पण 4-2 खेड्यापाड्यात धुमाकूळ घालण्यापलीकडे त्यांच्या हातून काहीच घडले नाही. मोहम्मद नंतर बादशहाने सिद्दी अजीज खान या स्थळ कोकणावर पाठवले, पण त्याने एकदमच स्वर्गावर स्वारी केली.
या मोहिमेतच तो एकाएकी मरण पावला. 1964. असा कोणी एकाएकी मेला की कल्पनांची कारंजी उडू लागतात. वखारवाल्या इंग्रजांना ठाम वाटले की शिवाजीने सिद्दी अजीजला विषप्रयोग करून मारविले असले पाहिजे. बादशाह अगदी कावला, पण उपयोग काय? मग एके दिवशी अगदी अकस्मात बादशाने एक गंमत केली. एकदा नेहमीप्रमाणे त्याचा दरबार भरला. बडे बडे अमीर नवाब आणि उमराव दरबारात आलेले आहेत असे पाहून त्याने एका तबकात विड्याची पाने ठेवली आणि ते तबक त्याने दरबारात त्या सरदारांच्या पुढे ठेवले. सर्व दरबार चमकला. ही तर पैजेच्या विड्यांची पाने. कसली पैज? कोणती पैज? सर्व सरदार मोठ्या कुतूहलाने पाहू लागले. तेवढ्यात बादशाह अली आदिलशहा म्हणाला, बोलो, है कोई इस दरबार के वजीरों में ऐसा बहादुर जवान जो शिवाजी के ऊपर दबाव डालकर आपके शमशीर का दिमाग बादशाह औरंगजेब को बता सके? आहे आहे का कुणी असा बहादूर जवान? आता आली का पंचायत? इथे शिवाजीचे नाव उच्चारले की चक्कर येते आणि हा बादशाह म्हणतोय की शिवाजीवर दबाव गाजवून औरंगजेबाला दिमाग दाखवा. मरायची लक्षणं. महाराजांवरची मोहीम म्हटली की सरदारांना व सैनिकांना मोठे संकट वाटे. पण तरी सुद्धा त्या दरबारात अशा निधड्या छातीचेही शमशेर बहादर होतेच की, जे हिरिरीने पुढे येत. याही वेळी एक पटाईत शेर पुढे आलाच. मोठ्या तोलाचा, मोठ्या इतबाराचा, सर्वांपेक्षा मशहूर. शमशेर बहादुरीत तर केवळ रुस्तम आणि अकलमंदीत तर तज्रुबेकार अफलातून. कोण हा असा? खवास खान, आदिलशाहीतील एक नामवंत योद्धा. खवास खान चटकन पुढे आला आणि तबकातील पैजेची पाने त्याने उचलली. बाकीच्यांना जीवात जीव आला. बादशाची तबियत निहायत रजावंद झाली. त्याने खवास खानाचा उत्तम सत्कार केला. स्वतःच्या हातात असलेली खास शाही तलवार त्याने खानास बक्षीस दिली. शिवाय सिरपाव दिला आणि त्याला हुकूम दिला की जल्द जल्द मोहीमशीर हो. पुन्हा विजापुरात मोहिमेची गडबड उडाली. बादशाचे हुकूम सुटले. सिद्धी सरवर, शाह हजरत, शेख मारीन इत्यादी सरदारांची खवास खानाच्या हाताखाली नेमणूक करण्यात आली. शिवाय बादशाने मुधोळचा राजा घोरपडे बहादर, बाजी घोरपडे यासही या मोहिमेत खवास खानाच्या फौजेत दाखल होण्याचे फरमान सोडले. आणखी एक महत्वाची गोष्ट घडली. खवास खानाच्या छावणीत भोसल्यांच्या घराण्यातीलच एक पुरुष महाराजांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या स्वारांसह दाखल झाला. आहे ठाऊक कोण तो? एकोजीराजे भोसले, प्रत्यक्ष महाराजांचे बंधू, धाकटे महाराज. खवास खान अगदी जलदीने निघाला. इतक्या जलदीने की त्याने सुभेदारीचा लवाजमा सुद्धा बरोबर घेतला नाही. निघताना शाही खिदमतीच्या अभिमानाने मोठ्या जोशात तो फक्त एवढंच म्हणाला, मैंने बादशाह का नमक खाया है, अब मैं किसी की भी बात की परवाह नहीं करूंगा. खवास खानाने इतक्या तडकाफडकी कूच केले ते अगदी बरोबरच होते. आपण विजापूरहून निघाल्याची बातमी जर त्या दगाबाज कपटी शिवाजीला समजली तर तो आपल्या वाटाच रोखून बंद करून टाकील. म्हणून त्याला खबर जायच्या आतच सह्याद्रीचा आंबोली घाट उतरून कुडाळवर पोहोचण्याचा त्याचा बेत लष्करी दृष्ट्या अगदी अचूक होता. तो बेळगाव गडिंग्लजच्या रोखाने झपाट्याने आला आणि घाट उतरून कोकणात कुडाळच्या जवळ पहाडी भागात पोहोचलाही. खानाला वाटले की आपण एक लढाई यातच जिंकली. त्याने त्या अडचणींच्या जागी तळ ठोकला. या छावणीत बाजीराजे घोरपडे मात्र अजून येऊन पोहोचलाच नव्हता. त्याचा मुक्काम मुधोळा स्वतःच्या घरी होता, पण तोही निघण्याच्या तयारीत होता. खवासखान दक्षिण कोकणात उतरल्याची खबर महाराजांस मिळाली आणि तेही अगदी तडकच फौजेसह निघाले. महाराजांस हीही खबर समजली की बाजी घोरपड्याला खवास खानास सामील होण्याचा बादशाचा हुकूम सुटलेला आहे. परंतु अजून बाजी मुधोळहून निघालेला नाही. बाजीचे नाव ऐकले की त्यांच्या मस्तकात तिढीक उठे, सुडाची तिरीप डोळ्यात चढे. मुधोळकर घोरपडे, वाडीकर सावंत आणि शिवाजीराजे भोसले हे सर्वजण वास्तविक एकाच वंशाचे, एकाच रक्ताचे, परंतु फक्त आडनावाने वेगवेगळे होते. पण वैरी. वाडीकर सावंत महाराजांशी वैर करीत होतेच,
पण जरा बेताबेतानेच. परंतु बाजी मात्र हाडवैर साधित होता. भोसल्यांच्या अवलादीचा असून तो भोसल्यांच्या आणि स्वराज्याच्या नाशाकरिता टपलेला असा एक भयंकर विषारी दुश्मन बनला होता. डंख करण्याची संधी तो कधीही दवडीत नसे. बाजीवर महाराजांचा व आईसाहेबांचा भयंकर दात होता. शहाजी राजेही बाजीचे नाव ऐकले की चिडत असत. ह्या इस्माची करणीच तशी होती. पूर्वी शहाजी राजांना पकडून आणण्याकरिता हाच बाजी घोरपडे मोठ्या हिरिरीने मुस्तफा खान व अफजल खान यांच्याबरोबर गेला होता. दगाबाजी करून ह्याच बाजीने राजांवर छापा घातला व ते जखमी होऊन बेशुद्ध झालेले असताना त्यांच्या हातात व पायात त्याने बेड्या ठोकल्या होत्या. राजे बाजी घोरपडे नव्हे, राजे दगाबाज घोरपडे. मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी या तिघांबद्दल भोसले कुटुंबाला अत्यंत चीड होती. मुस्तफा आपल्या मरणाने पूर्वीच मेला होता. अफजल खानाला फाडून काढून आई वडिलांची मोठी हौस महाराजांनी पार पाडली होती. पण उरला होता फक्त बाजी. वडिलांच्या हयातीतच बाजीला ठार मारायचा महाराजांचा हेतू घडू शकला नाही. स्वधर्म साधनता सोडून यवन दृष्ट तुरखाचे कृत्यास अनुकूल होऊन दगाबाजीचे हुनरे करून बाजीने जन्मभर वर्तन केले होते. वडिलांची महाराजास अशी आज्ञा होती की त्यांचे वेढे घ्यावे आणि आमचे मनोदय सेवटास नेणार तुम्ही सुपुत्र निर्माण हा. वेढे म्हणजे सूड. म्हणूनच बाजी घोरपडा मुधोळहून निघण्यापूर्वीच आपण मुधोळ गाठायचे असा कष्टाचा व तितकाच धाडशी विचार महाराजांनी केला. खासा शिवाजी भोसला मुधोळवर येऊन वज्रासारखा आपल्यावर कोसळेल अशी बाजीला पुसटही कल्पना नव्हती. महाराज एकदम मुधोळवर चालून निघाले, पोहोचले आणि अकस्मात मुधोळात घुसले. गावात एकच गोंधळ उडाला. शिवाजी आल्याची ओरड बाजीला कळताच तो सापासारखा उसळला. होती नव्हती तेवढी फौज घेऊन तो महाराजांवर चालून आला. महाराजांच्या हातात भवानी तलवार व डाव्या हाती ढाल होती. आज ते वारुळातच घुसले होते. त्यांचा आवेश विलक्षण होता. बाजी धावून आला. समोरून महाराज धावून येत होते. दोघेही चवताळून एकमेकांवर तुटून पडले. दोन प्रचंड गतिमान ग्रहगोलांची जणू टक्कर उडाली. दोघांच्याही समशेरी एकमेकींवर आदळल्या. दोघा जबरदस्त वैऱ्यात जंगी झुंज झाली. जणू अहिन कुलांची झटापट. महाराजांच्या व बाजीच्या फौजांची ही घोर लढाई जुंपली. क्षणापूर्वी शांत असलेले मुधोळ आता रक्त ओकत होते. ओरडा, धावपळ, किंकाळ्या, स्वारांच्या टापांचा खडखडाट आणि हत्यारांचा खनखनाट. बाजी स्वतः कमालीचा शूर होता. तो शर्थीने जीव खाऊन महाराजांशी लढत होता. एवढ्यात भवानीचा खाडकन घाव बाजीवर पडला. शेवटची घटका डळमळली. खसकन तलवार बाजीच्या देहात घुसली. अखेरचा चित्कार उमटला. आजन्म भोसल्यांविरुद्ध उगारलेले बाजी घोरपड्यांचे ते हत्यार गळून पडले. हेलकावे खात खात बाजीची घटका बुडाली. बाजी ठार झाला. महाराजांच्या हातून खुद्द मुधोळातच बाजीला मरण भोगायचे होते. त्याच्या रक्ताने महाराजांची भवानी लाल झाली होती, संतुष्ट झाली होती. आईसाहेबांची आणखी एक हौसाच फिटत होती. शहाजीराजांचे खरे श्राद्ध आज पार पडत होते. महाराजांनी बाजींचे सगळे कुटुंब कापून काढले. बाजीचा राहता वाडा त्यांनी लुटून जाळून फस्त केला. मुधोळचा विध्वंस उडवला. संतप्त शिवाचा संहारक अवतार मुधोळात तांडव करीत होता. थोडी सुद्धा दयामाया शिल्लक नव्हती. बाजी घोरपडेचे तळपट केले महाराजांनी. निर्वंशच व्हायचा पण नशिबाने वाचला. बाजीची राणी आपल्या 2 पुत्रांसह यावेळी माहेरी गेलेली होती. म्हणूनच केवळ ते 2 अंकुर या आगीपासून बचावले. त्या दोघा पुत्रांची नावे होती मालोजी राजे व जयसिंग उर्फ शंकराजी राजे. दुर्बुद्धीस प्रवर्तून स्वधर्म आणि स्वराज्यात बुडवावयास जन्मभर झटणाऱ्या घोरपड्यांचा असा भयंकर नाश उडाला. महाराज लगेच मुधोळहून निघाले आणि कुडाळवर आले. खवासखान घाटाखाली एका अडचणीच्या जागी तळ ठोकून निर्धास्त बसला होता. तो बाजी घोरपड्याची वाट पाहत होता. त्याला महाराजांच्या हालचालीची खबरच नव्हती. महाराज तर त्याच्यापासून अगदी नजीक येऊन ठेपले होते. महाराजांचे चपळ घोडेस्वार शिकारीवर झडप घालावयास टपले होते.
या घोडेस्वारात मावळे तर होतेच, पण शिवाय मणेवार, भिल्ल, गोंड, कोळी इत्यादी काटक, शूर व इमानी सैनिकही होते. वेळ रात्रीची होती. महाराजांनी खवासखानाची परिस्थिती जाणली. अशा वेळी आणि अशा जागी जर खानावर झडप घातली तर त्याचा चुराडा घटकेत उडेल हे महाराजांनी ओळखले. एवढा मोठा सरदार असा घुशीसारखा सांदी कोपऱ्यात चेचून मारावाच लागणार, तर तसा मारण्यापूर्वी त्यालाही विचार करायला संधी देऊन पाहावी असा विचार महाराजांच्या मनी डोकावला. त्यांनी लगेच आपल्या जासूसास बोलावले व आपला खास निरोप देऊन त्याला खवासच्या छावणीत रवाना केले. जासूस निघाला. महाराजांच्या निरोपात मर्दानी दिलदारी आणि मराठी मिजाज भरलेली होती. खान आणि त्याचे लष्कर तंबू राहुट्यात आराम करीत होते. खानाला तेवढ्यात वर्दी आली की शिवाजी भोसल्यांकडून जासूद आला आहे. खानाने मोठ्या उत्सुकतेने त्या जासूदास हुजूर दाखल करण्यास इजाजत दिली. पण त्या उत्सुकतेत बेपरवाई आणि रगेलपणाच भरलेला होता. जासूद आला. खानाने कारण पुसले. जासुदाने महाराजांचा निरोप जसाच्या तसाच खानाला सांगितला. निरोप असा होता, खान साहेब, आपण मुक्कामी अशी जागा शोधली आहे जी मृत्यूचे घर आहे. कोकणची सर्व जमीन म्हणजे माझा हिस्सा आहे. माझी फौज पिशाच्या प्रमाणे आहे. कितीही कत्तल झाली तरी तिला काही वाटणार नाही. या जागी मनुष्य आपल्या पावलाने येऊ शकेल, पण आमच्या पावलांशिवाय जाऊ शकणार नाही. दख्खनच्या लोकांमध्ये आपण फार थोर आहात आणि ते आपले मोठेपण मी राखू इच्छितो. तरी सूर्य उगवण्याच्या आत आपण येथून बरेपणाने परत जावे, नाहीतर एका क्षणात मी काय करू शकतो हे आपणास कळून येईल. जासुदाच्या तोंडून खवास खानाने महाराजांची ही रगेल दिलदारी ऐकली आणि त्याचा मिजाज बिघडला. तो संतापाने भडकला आणि रागारागाने त्याने जासुदाला जवाब दिला, मैं हजरत बादशाह का नमकखार खादिम हूँ. मुझे दुश्मन की बिल्कुल परवाह नहीं. शिवाजी ने आज तक बहुत नाम कमाया है, लेकिन मुझ जैसे से आज तक उसका मुकाबला नहीं पड़ा. मेरी फौज किस किस्म की है यह भी उसको मालूम नहीं. अब सिर्फ एक ही बात बताना चाहता हूँ कि ख्वाहिश हो तो लड़ाई के लिए फौरन तैयार हो जाओ. यह शिवाजी से कह देना. म्हणजे खवास खानाला आपल्या सैन्याबद्दल व स्वतःबद्दलही जरा अधिक आत्मविश्वास होता. प्राकृत भाषेत त्याला घमेंड असे म्हणतात. खानाचा हा निरोप घेऊन मराठी जासूद महाराजांकडे तडक निघाला. खानाने लढाईची तयारी काहीही केली नाही. महाराज वाटच पाहत होते. तेवढ्यात जासूद आला. त्याने खानाचा जवाब महाराजांस सांगितला. तो ऐकताच ताबडतोब महाराजांनी आपल्या सैन्यास इशारा केला. महाराजांच्या मागोमाग मराठी लष्कर दौडत निघाले. खवास खान घमेंडीतच सुस्त होता. एवढ्यात गलबला झाला. गणिमाला. महाराजांनी लांब वरून खानाच्या लष्करास गराडा घातला. खानाला हे कळले की तो चकितच झाला. घोरपड्यांची वाट पाहता पाहता शिवाजीच येऊन पोहोचला. तरी पण तो मुळीच घाबरला नाही. त्याने चटकन ओंजळ पसरून खुदाची प्रार्थना केली. या अल्ला, खुदा मदत. लगेच त्याने भराभरा हुकूम सोडून आपल्या सर्व जंग बहादूर जवानांना आपल्यापुढे दाखल होण्यास फरमाविले. रात्रीच्या अंधारात ते वीर खानापुढे ताबडतोब आले. खानाने त्यांना उद्देशून म्हटले, दुश्मन से हम इस तरह घेरे हुए हैं कि मैदान में जाकर जंग करने का रास्ता ही बंद हुआ है. खैर, हमें अपने डेरे यही उतारकर जल्द मैदान तैयार करना होगा, जहां हम दुश्मन से लढ सकेंगे. खानाला मोकळ्या जागेत उतरायलाही जागा उरलेली नव्हती, म्हणून खान साहेबांनी ही तोड काढली. आपली छावणीच पाडून टाका म्हणजे मैदान तयार होईल. पण खान हे बोलत असतानाच दूर अंधारात महाराजांच्या सैन्याची धामधूम ऐकू येत होती. शत्रू अगदी उरावर आलेला पाहून तिकडे नजर फेकीत खवास खान म्हणाला, यह शिवाजी बड़ा चालबाज और जलील है. कई लोगों को इसने अपने उंगलियों के इशारे पर नचाया है, लेकिन आज तक मेरे जैसे जंग बहादुरों से उसका पाला नहीं पड़ा था. मैं शाइस्ते खान नहीं हूं कि उसके पंजे में फंस जाऊं. इस शिवाजी की जिंदगी बुराइयों से भरी हुई है. मैं इसका बदला आज लूंगा. तुम भी अपनी अपनी जगह पर होशियारी से रहना. दुश्मन चाहे हमसे ज्यादा होंगे, मगर परवाह नहीं. सामने आने वाले हर एक गनीमों को कत्ल करो.
हमारी जहां कमजोरियां नजर आएगी, मैं खुद वहां हाजिर होकर गनीम से मुकाबला करूंगा. खवास खान एवढे बोलतोय न बोलतोय, तो चहूबाजूनी सटासट बंदुकीच्या गोळ्या येऊ लागल्या. ताबडतोब धावाधाव सुरू झाली. खानाचे शूर हसम मराठ्यांच्या सैन्यांच्या रोखाने तुटून पडले. तसेच अनेकांनी मराठ्यांच्या रोखाने तीर व तुफंग सोडण्यास सुरुवात केली. रात्रीचा अंधार असूनही एका क्षणात तुंबळ रण कडकडू लागले. सैनिकांच्या आरोळ्यांनी एकच कल्लोळ उडाला. महाराजांनी अंगेजनीने एल्गार केला. परंतु खवास खान आणि त्याचे सैन्यही काही उगीच दुर्बळ बाजार बुणग्यांचे नव्हते. त्यांनीही अशा अंधारात सुद्धा पक्क्या फळ्या उभ्या केल्या. महाराजांनी एकदम जोराची मुसंडी शत्रू सैन्यावर दिली, पण खानाच्या शाह हजरत नावाच्या सरदाराने ही त्यांची मुसंडी थोपवून धरली. खवास खानाने शाह हजरतच्या कुमके सिद्धी सरवर नावाच्या अत्यंत शूर सरदारास पाठवले. परंतु महाराजासही जोर तुफानी होता. ते या सर्वांवर मात करू लागले. तेव्हा मग खानाने शेख मरीन यास कुमठेस पाठवले. भयंकर रणकल्लोळ उसळला. दारू गोळ्यांचा धडाका, त्यांच्या लखलखत्या ज्वाळांचे भपकारे आणि शस्त्रास्त्रांची खाणाखाणी यांनीच सर्व वातावरण भरून गेले. खानाच्या सैन्यात वाडीकर सावंत भोसले आणि खास धाकटे महाराज एकोजीराजे भोसले हेही महाराजांविरुद्ध झुंजत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघा भावांची भेट रणांगणावरच, वैरी म्हणून. महाराष्ट्राला हा पिढ्यानपिढ्याचा शाप आहे. अखेर महाराजांनी खवास खानाच्या फौजेवर निकाली झडप टाकली. त्या अवघड मुलखात मराठ्यांनी, गोंडांनी, भिल्लांनी, मणेवारांनी आणि कोळ्यांनी खानाच्या आदिलशाही फौजेवर झोड उडवली. हा मारा सहन करणे खानाला अशक्य झाले. सिद्धी सरवर, शाह हजरत आणि शेख मिरान भराभर उडाले, ठार झाले आणि अखेर व्हायचे तेच झाले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मार खात खात विजापुरी फौज पळत सुटली. तिची अगदी दाणादाण उडाली. खासा खवास खान आणि सर्वच जण जीव घेऊन पळत सुटले. मोठ्या मुश्किलीने त्यांचे जीव वाचले. वाडीकर सावंत भोसले आसरा शोधित सैरावैरा पळत सुटले. त्यांना वाटले गोव्यांचा फिरंगी हाच आपला परमेश्वर. ते तिकडे पळाले. गुडाळवर आलेले हे आदिलशाही संकट महाराजांनी पार उडवून लावले. खवास खान खटा होऊन विजापुरास चालता झाला. खानाचा पुरा पराभव झाला. परंतु गंमत अशी की विजापूर दरबारातील विख्यात कवी मोहम्मद नुसरती यांनी आपला अली नमा नावाच्या उर्दू काव्यात रसरंगात लिहून ठेवले की खवास खानालाच प्रचंड विजय मिळाला आणि शिवाजी भोसल्याचा पराभव झाला. कित्येक कवींना नेहमी उलटेच दिसते म्हणे. कुडाळच्या या लढाईत महाराजांना विजय मिळालेला पाहून तळ कोकणातील प्रजा आनंदली. येथीलही प्रजेचे महाराजांवर फार फार प्रेम होते. खवास खानाने मराठ्यांना पाठलाग मात्र करू दिला नाही. अगदी शेवटी मराठ्यांनी खानावर हल्ला केला होता. तो मात्र खानाने परतवला होता व विजापूर गाठले होते. बादशाह एवढ्यावरच तूर्त संतुष्ट झाला. त्याने खवासला शाबासकी दिली. या लढाईत एकोजी राजांनीही पराक्रम गाजविला म्हणून बादशहाने त्यांना 2 गाव इनाम दिले. बाजी घोरपडे ठार झाल्याचे व मुधोळचा नाश झाल्याचे कळवल्यावर बादशाला फार वाईट वाटले. त्याने मालोजी घोरपडे यास दरबारात आणून त्याच्या नावाने बापाची जहागीर चालू केली. महाराज लगेच वाडीकर भोसले सावंतावर चालून निघाले. सावंतांना गोवेकर फिरंग्यांचा फार भरवसा होता. परंतु महाराजांचा एकंदर उग्र अवतार पाहिल्यावर फिरंग्यांनी जाणले की सावंतांचे वटवागुळ आपल्या गळ्यात अडकवून घेणे फार महागात पडेल. म्हणून फिरंग्यांनी अंग झाडले. सावंत उघडे पडले. महाराजांनी त्यांचे कोट किल्ले व मुलूक घेण्याचा सपाटा लावला. आता काय व्हायचे हे भोसले सावंतांना समजेना. अखेर दाती त्रून धरून ते तहास उतरले. त्यांनी महाराजांकडे आपला वकील पितांबर शेनवी यास पाठवून पदर पसरला की आपण सावंत भोसले कुळीचे, आपले पुत्र आहो. महाराजांनी उदारपणे भाऊपण दाखवले, जागविले. सावंत भोसल्यास त्यांनी अभय देऊन तह केला, सरफराज केले, स्वराज्यात त्यांना सामील केले. महाराजांनी नंतर एका महाविख्यात आदिलशाही किल्ल्यावर चाल केली. हा किल्ला अत्यंत मातब्बर होता. त्याचे नाव फोडा हा भुईकोट होता.
भोवती खंदक खोल. महातब खान नावाचा एक अतिशय शूर व सामीनिष्ठ योद्धा किल्लेदार होता. तो नेटाने लढू लागला. महाराज फोंड्याला मुळी वेढाच घालून बसले. कोट किंवा कोटकरी काही केल्या नमेना. अखेर मोठ्या करामतीने किल्ल्याच्या तटाखाली सुरुंग ठासले आणि एके दिवशी त्या सुरुंगाचा धडाका उडवला. फोंड्याचे बुरुज आसमानात उडवले. महातब खानाचे महाराजांनी जणू खांद्यापासून हात उडवले. मराठे हल्ला चढवून फोंड्यात घुसले. अखेर महातोब खानाचा उपाय हरला. महाराजांस त्याचे कौतुकच वाटले. त्यांनी त्याला कौल दिला. कौल म्हणजे अभय. त्याची नावाजणी केली. त्या इमानी किल्लेदाराची इच्छा विजापुरास बादशाकडे जाण्याची होती. महाराजांनी त्याचा मान करून मोठ्या सरफराजीने त्यास विजापुरास पाठवणी केली. महाराजांचे लक्ष मग गोव्याकडे वळले. बारदेश गोव्यावर त्यांनी लढाई सुरू केली, पण गोव्याच्या गोरंदाराने मान वाकविली. आपला वकील नजराने देऊन तहासाठी महाराजांकडे पाठविला. वास्तविक गोव्याचे फिरंगी बांडगुळ साप छाटून काढावे असे महाराजास नेहमी वाटे, परंतु हे चिवट काम फारच वेळ खाणारे होते. इतर कामांच्या ढिगाऱ्यापुढे महाराजास येथे गुंतून पडण्यास वेळ मिळत नव्हता. पण त्यांचा निश्चय व प्रयत्न होता की या जळवा तोडून काढायच्याच. तूर्त मात्र इतर कामगिरी भराभर उरकायची होती, म्हणून महाराजांनी फिरंग्यांशी तह केला. हे फिरंगी राज्यविस्तार करण्यासाठी धडपड करीत होते. धर्मप्रसारही करावा व राज्यविस्तारही करावा अशी त्यांची दुहेरी धडपड चालू असे. एक गाव जिंकणे आणि एक कुटुंब बाटविणे त्यांना सारख्याच मोलाचे वाटे. एक माणूस किंवा एक कुटुंब बाटले की ते कायमचे आपले झाले असे हे फिरंगी समजत. त्यांचा अनुभवही तसाच होता. म्हणून गोंजारून, भुलवून, हाणून, मारून वाटेल त्या मार्गाने ते प्रजाजनांना आपल्या धर्मात खेचित होते. कोकण जिंकायची त्यांची महत्वाकांक्षा होती, परंतु महाराजांची घोडदळे आणि नौदळे कोकण किनाऱ्यावर भरधाव सुटू लागल्यामुळे फिरंग्यांनी आपले नकाशे आणि महत्वाकांक्षा गुंडाळून ठेवल्या होत्या. महाराजांनी मात्र आपले नकाशे सतत उघडून ठेवले होते. त्यांची बोटे फिरत होती गोव्यावर आणि मुरुड जंजिऱ्यावर, परंतु संधीसाठी ते वाट पाहत होते. तळ कोकणच्या किनाऱ्यावर फारच थोडी ठिकाणे बादशाही सत्तेखाली होती. भोवताली सर्व बाजूनी मराठ्यांची सत्ता निर्माण झाल्यामुळे या थोड्या ठिकाणच्या शाही ठाणेदारांची स्थिती मोठी केविलवाणी झाली होती. महाराजांनी कुडाळपासून फोंड्यापर्यंत अशी धडक मारून शत्रू मुरगाळून काढले. वडिलांचे पुण्यप्रतापे करून आज्ञेप्रमाणे घडून आले. या एकूण सर्व मोहिमेत महाराजांच्या बरोबर एका सरदाराने फार मोठी कामगिरी करून महाराजांची शाबासकी मिळवली. हा सरदार अत्यंत निष्ठावंत, निधड्या छातीचा व सरदारी कर्तृत्वाचा होता. त्याचे नाव इब्राहिम खान. महाराजांनी त्याला 1000 स्वारावरचा सरदार नेमलेले होते. आणि आता महाराजांची नजर वळली समुद्राकडे. संबंध सागरी किनारा स्वराज्याच्या हुकुमतीखाली असावा अशी महाराजांची अगदी प्रारंभापासून महत्वाकांक्षा होती. विजापूरकर आदिलशहाच्या अंमलाखाली असलेली कोकणपट्टी किनाऱ्यासकट जिंकून घेण्यात महाराजांनी खूप मोठे यश मिळवले होते. शिरोड्याजवळ रेडीचा किल्ला तामीर झाला होता. तेरेखोलच्या खाडीवरचा तेरेखोलचा किल्लाही भगवा झेंडा नाचवीत फिरंग्यांच्या हालचालीवर जागती नजर ठेवीत होता. तरी पण अद्याप वेंगुर्ले बंदर व त्याच्या भोवतीचा मुलूक आदिलशाही झेंड्याखाली होता. सौंदेकर राजे, सावंतवाडीकर सावंत भोसले, शृंगारपूरकर सुर्वे, पालीकर जसवंतराव दळवी, जावळीकर मोरे, जव्हारकर राजे आणि रामनगरकर राजे जर महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कार्यात साथ देऊन उभे राहिले असते, तर जंजिरेकर, गोवेकर, मुंबईकर, विजापूरकर आणि दिल्लीकर या परकीयांची सत्ता कोकणातून पार झटकन उखडली गेली असती. पण तसे घडले नाही. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसे वाटले हे जरूर जरूर कळवा.